जयंत पाटलासारख्या भिकाऱ्याची औलादच नाही, जयंत पाटील ही राजाराम पाटलांची औलादच नाही, काहीतरी गडबड आहे। हे वक्तव्य ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल। महाराष्ट्राच्या इतिहासात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात इतक्या खालच्या स्तराची भाषा वापरली गेली, खरंच हे दुर्दैवी आहे। पण गंमत अशी की या वक्तव्यावर जयंत पाटील मात्र काही बोलायला तयार नाहीत। जयंत पाटील यावर मी बोलणार नाही असं बोलले आहेत। मग जयंत पाटील या वक्तव्यावर शांत का? या वक्तव्याचा निषेध फक्त राष्ट्रवादीत नाही तर भाजपने केला। शरद पवारांनी देखील देवेंद्र फडणवीस यांना फोन करून सांगितलं की अशा प्रकारचं वक्तव्य करणं चुकीचं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील गोपीचंद पडळकरांना या वाक्यावरून समज दिली आहे। या सगळ्या घडामोडी घडत असताना या प्रकरणावर जयंत पाटील मात्र शांत आहेत। त्याला 4 कारणं आहेत। ती 4 कारणं कोणती ते सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। जय शिवराय, मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदीनापासून स्वागत करतो। सांगली जिल्ह्यामधील जतमध्ये 18 सप्टेंबर रोजी एक मोर्चा निघाला आणि या मोर्चामध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत खालच्या भाषेमध्ये जयंत पाटलांवर टीका केली। या वक्तव्यावरून राज्यामध्ये निवड वादंग वाजला आहे। पण जयंत पाटील मात्र यावर शांत राहिले। याला कारण पहिलं आहे ते म्हणजे जयंत पाटील यांना पक्क ठाऊक आहे की लढाई नेहमी बरोबरच्या व्यक्तीसोबत केली जाते। यामुळे ते हा सामना जयंत पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर आहे असं दाखवायलाच तयार नाहीत। याआधी देखील जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं होतं, जेव्हा गोपीचंद पडळकर यापूर्वी देखील त्यांच्यावर खालच्या स्तरावर जाऊन टीका केली होती, तेव्हा जयंत पाटील म्हणाले होते की मी मंगळसूत्र चोराबरोबर लढत नाही। यावरून स्पष्ट होतं की जयंत पाटलांना सांगलीच्या राजकारणामध्ये गोपीचंद पडळकर हे त्यांचे प्रतिस्पर्धीत नाहीत। आणि खरंही आहे, कारण जयंत पाटील हे राज्य स्तरावरचे नेते आहेत। जयंत पाटलांनी अनेक प्रकारे निवडणुका लढवल्या, ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष राहिले, कॅबिनेट मंत्री होते, यासोबत राज्याच्या विविध खात्यावर त्यांनी नेतृत्व केलेलं आहे। त्यांच्या कारकिर्दीला आता 4 दशक होत आलेत। तर दुसरीकडे गोपीचंद पडळकर हे आता कुठेतरी राजकारणामध्ये दिसत आहेत। जयंत पाटील यांनी म्हणूनच आपली भूमिका सरळ ठेवली की लढाई नेहमी बरोबरच्या व्यक्तीसोबत केली जाते, त्यामुळं आपल्या बरोबर जो नाही त्या व्यक्तीला अर्थ देण्यामध्ये आणि प्रतिक्रिया देण्यामध्ये काही अर्थच नाही। आणि यामुळे गोपीचंद पडळकर यांच्या या वक्तव्यावर जयंत पाटील शांत आहेत। दुसरं म्हणजे गोपीचंद पडळकर यांच्या या वक्तव्यावर लगेच प्रतिक्रिया देणं हे जयंत पाटलांच्या रणनीतीमध्ये नाही। जयंत पाटील हे लढाई दुसऱ्याच्या हिशोबाने नाही तर स्वतःच्या हिशोबाने खेळतात। त्यांचा स्वभाव देखील बघितला तो प्रचंड संयमी आहे, त्यामुळे टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करणे हा त्यांच्या शैलीचा भाग आहे। त्यांना पडळकरांवर बोलणं टाळलं आहे। त्यांना पक्क माहिती आहे की मीडिया यांना कव्हरेज देईल, या कव्हरेजमुळे पडळकर मोठे होतील आणि याला पडळकरांना प्रसिद्धी मिळेल। त्यांना पक्क माहिती आहे की गोपीचंद पडळकर यांचं प्रसिद्धीचं मुख्य साधन म्हणजे वरिष्ठ नेत्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका करणं। अशा प्रकारे प्लॅटफॉर्म त्यांना आयता मिळतो आणि ते प्रसिद्धीच्या झोतात येतात, हे पक्क जयंत पाटील यांना माहिती आहे। आणि त्यामुळं हा प्लॅटफॉर्म गोपीचंद पडळकर यांना जयंत पाटलांना द्यायचा नाही आणि त्यामुळे त्यांनी या क्रियेवर प्रतिक्रिया देणंच टाळलं आहे। तिसरं कारण म्हणजे जयंत पाटलांनी या प्रकरणामध्ये साप भी मर जाए और लाठी भी ना तूटे या रणनीतीचा अवलंब केला आहे। गोपीचंद पडळकर हे भाजपचे आमदार आहेत आणि त्यांनी ज्या प्रकारे वैयक्तिक टीका केली आहे त्या टीकेमुळे फक्त पडळकरच नाही तर भाजप पक्षावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। कारण की भाजप अशा प्रकारच्या नेत्यांच्या वक्तव्याला पाठबळ देतं का असे लोक आता प्रश्न विचारू लागले आहेत। आणि पडळकर यांच्या या वक्तव्यावर शांत राहून जयंत पाटील हे लोकांची सहानुभूती मिळवत आहेत आणि या सहानुभूतीमुळे भाजप पक्षावर दबाव वाढला आणि यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या गोष्टीसाठी गोपीचंद पडळकर यांना समज पाठवली। आपण जर बघितलं तर राज्यभरातील भाजप नेते आणि प्रवक्त्यांनी देखील गोपीचंद पडळकर यांच्या या वक्तव्याचं समर्थन केलं नाहीये। अशा प्रकारची भाषा करणं चुकीचं आहे आणि अशा भाषेचं भाजप कधीही समर्थन करत नाही, अशा शब्दामध्ये भाजपच्या नेत्यांनी त्यांचा निषेध केलाय। म्हणजे अशा प्रकारे जयंत पाटील यांनी साप भी मर जाए और लाठी भी ना तूटे अशा नीतीचा अवलंब करून विरोधकांच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांची कानउघडणी सुरू केली। मग अशा प्रकारे स्वतः या लढाईमध्ये न उतरता विरोधी गोटामध्येच अशा प्रकारचे विरोधकांचं समर्थन काढून घेणं, अशा प्रकारची रणनीती अवलंबून जयंत पाटील यांनी एके प्रकारे राजकारणातला हा डावच केला। आता शेवटचं कारण ते म्हणजे सांगली जिल्ह्याच्या राजकारणाशी निगडित असणार। आता सांगलीचं राजकारण म्हटलं तर वसंतदादा पाटील, राजाराम पाटील, यासोबत डॉक्टर पतंगराव कदम, आर.आर. आबा पाटील यांसारख्या दिग्गजांचं राजकारण या जिल्ह्याला लाभलेलं आहे। जिल्ह्याच्या राजकारणावर या घराण्यांचं वर्चस्व होतं, पण आता यापैकी नेते हयात नाहीत। तर आता उरले जयंतराव पाटील।
जयंत पाटील हे मागील काही वर्षांपासून सांगलीच्या जिल्ह्यावर आपलं राजकारण प्रस्थापित करून आहेत। ते पूर्ण प्रभावशाली आहेत आणि वरिष्ठ पातळीवर देखील त्यांचा प्रभावही आहे। अशा प्रकारे जयंत पाटील पडळकरांना या रांगेत बसवण्याचा प्रश्नच उरत नाही। तर आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे जयंत पाटील यांनी राजकारणातली मोठमोठी पदं भूषवली, अनेक निवडणुका लढवल्या आणि त्या जिंकल्या सुद्धा। परंतु 2024 ची निवडणूक ही त्यांच्यासाठी जड गेली, कारण की आकड्यांच्या गणितामध्ये ते कुठेतरी मागे पडले। भाजपनं त्यांना त्यांच्याच मतदारसंघामध्ये घेरलं आणि 2024 च्या या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांचं मताधिक्य लक्षणीय कमी झालं। यामुळे जयंत पाटील यांना आता मतदारसंघावर लक्ष द्यावं लागणार आहे। अशा परिस्थितीत जर पडळकर यांच्या वक्तव्यावर शक्ती वायला घातली तर ती आणखीन देखील भाजप वाढवण्यामध्ये मदत होईल। यामुळे जयंत पाटील यांनी पडळकर यांच्यावर शक्ती वायला घालण्यापेक्षा ही शक्ती स्वतःची आकडेवारी कशी वाढेल याकडेच वाढवलेली आपल्याला दिसत आहे। म्हणून गोपीचंद पडळकर यांना सांगलीच्या राजकारणामध्ये महत्त्व देणे याला प्रश्नच उरत नाही। मग जर बघितलं तर या 4 कारणामुळे जयंत पाटील गोपीचंद पडळकर यांच्या या वक्तव्यावर शांत असू शकतात। पण तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्राच्या राजकारणाला एक उज्ज्वल परंपरा लाभली आहे आणि तिथे अशा प्रकारचे वक्तव्य करणं खरंच योग्य आहे का? गोपीचंद पडळकर यांच्या या वक्तव्यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।